श्री गुरुचरित्र श्रवणाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्व भक्त भाविकांना आमचा हृदयापासून नमस्कार. सर्वांनी शांतपणे बसून डोळे मिटून एकाग्र चित्ताने या श्रवणाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती. श्री गुरुचरित्राचे सर्व अध्याय एकाच लिंकवर उपलब्ध आहेत आणि ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 36. परान्न दोष, ब्राह्मणांचा आचारधर्म. या अध्यायाच्या वाचनाने किंवा श्रवणाने पतिनिंदेचा दोष जाईल आणि स्वधर्माचरणाचे महत्त्व कळेल. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धाला वंदन केले आणि म्हणाला, हे मुने, तुमचा जय जयकार असो. या दुर्धर भवसागरात तुम्हीच मला तारून नेणारे आहात. तुम्ही अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहात. तुम्ही मला गुरुतत्वाचे ज्ञान दिले, गुरुतत्वाचे कार्य आणि सामर्थ्य नीट समजावून सांगितले. मी धन्य झालो. आता श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुढे काय लीला केली ते सांगावे. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री गुरूंच्या वास्तव्याने गाणगापुराचे महात्म्य खूपच वाढले. त्यांची सर्वदूर कीर्ती झाली. आता एक घटना सांगतो. त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असलो पाहिजे याची तुला कल्पना येईल. त्यावेळी गाणगापुरात एक कर्मठ ब्राह्मण राहत असे. तो विरक्त, बहुश्रुत आणि वेदाभ्यासी होता. तो सदाचारी आणि निराभिमानी होता. नित्य कोरडी भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायचा. अतिथींचा आदर सत्कार करायचा. तो कोणाकडेही भोजनास जात नसे. त्याची पत्नी मात्र विरुद्ध स्वभावाची, रागीट आणि लोभी अशी होती. गाणगापुरात दर दिवशी कोठे ना कोठे समाराधना असायची. धनिक लोक सहस्त्र भोजनांचे आयोजन करायचे. तेथे जेवून संतुष्ट झालेले ब्राह्मण त्या पक्वानांच्या मेजवानीचे तोंड भरून कौतुक करायचे. त्या धनिकाच्या औदार्याची स्तुती करायचे. ते वर्णन ऐकून ती ब्राह्मणी मनोमन दुःखी आणि कष्टी व्हायची. ती स्वतःच्या नशिबाला दोष द्यायची. म्हणायची, काय हे दुर्भाग्य, आपल्याला स्वप्नात सुद्धा असे मिष्टान्न खायला मिळत नाही. या दरिद्री नवऱ्याशी लग्न केल्यापासून आपण कष्टच भोगत आहोत. बाकीची विप्रमंडळी परिवारासह भोजनास जातात. त्यांच्या बायकांनी पूर्वजन्मी खरोखरच काही पुण्य केलेले आहे. आपला नवरा परान्न घेत नाही. तो स्वतः दैवही नाही. त्याच्या या स्वभावामुळे आपली कुचंबना होते. काय करावे? आपल्याला कधीतरी असे सुग्रास अन्न खायला मिळेल काय? एके दिवशी एक श्रीमंत ब्राह्मण पितृश्राद्ध करण्यासाठी गाणगापुरात आला होता. त्यासाठी त्याने अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. तेव्हा ती ब्राह्मणी आपल्या पतीला म्हणाली, अहो, ऐकलं का? एका धनिक ब्राह्मणाने जेवणावळ घातली आहे. तेथील पंचपक्वानांचे भोजन करून लोक तृप्त होत आहेत. तो ब्राह्मण वस्त्रे, द्रव्य आणि दक्षिणाही देत आहे. आपण जायचे का तेथे? त्यामुळे एक दिवस तरी चांगले अन्न खायला मिळेल. अपूर्व असे मिष्टान्न सेवन करावे अशी मला इच्छा झाली आहे. तुम्हाला यायचे नसेल तर कृपा करून मला तरी जाऊ द्यात. ब्राह्मणाला तिचे वागणे योग्य वाटत नव्हते, पण तिचे मनही मोडवत नव्हते. ठीक आहे, जा. त्याने तिला परवानगी दिली. ती आनंदाने भोजनावळीच्या ठिकाणी गेली. तेव्हा तो धनिक ब्राह्मण गृहस्थ तिला म्हणाला, बाई, मी दाम्पत्य भोजन घालत आहे. तुम्ही एकट्या येऊ नका. तुमच्या पतीलाही घेऊन या. ते ऐकून ब्राह्मणी खिन्न झाली. पती परान्न घेत नाही म्हणून आपल्यालाही चांगल्या अन्नापासून वंचित राहावे लागते, याचे तिला मनस्वी दुःख झाले. काय करावे? तिला मोठा प्रश्न पडला. मग ती श्री गुरूंच्या आश्रमात गेली. त्यांना आपली व्यथा सांगितली आणि म्हणाली, स्वामी, माझे पती माझे ऐकणार नाहीत, पण तुम्ही समजावले तर ऐकतील.
कृपा करून त्यांना समजवा. तिचे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसूच आले. त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले आणि म्हणाले, बाबा रे, तुझ्या पत्नीला मिष्टान्न भोजन करण्याची वासना झाली आहे. तिची इच्छा तू पूर्ण कर. पत्नीचे मन व्यथित असू नये म्हणून तू ही जेवणावळीत जेवायला जा. ब्राह्मण म्हणाला, गुरुदेव, मी परान्न घेत नाही, पण गुरुवचनांची अवज्ञा करणारा घोर नरकात पडतो. म्हणून केवळ तुमची आज्ञा म्हणून मी तेथे जेवीन. श्री गुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य जेवणावळीत गेले. तेथे पंक्तीमध्ये जेवत असताना ब्राह्मणीला मनोमन आनंद होत होता. पण तेवढ्यात तिला एक विलक्षण दृश्य दिसले. आपल्या ताटात आपल्या बरोबरीने सूक्ष्म देहाने कुत्रे आणि डुकरेही ते अन्न खात आहेत. हे पाहताच तिला एकदम किळस वाटली. ती अन्न खाऊन उठली. सर्वांनी तिच्याकडे पाहिले तेव्हा तिने आपण काय पाहिले ते सांगितले. ती पतीला म्हणाली, मला क्षमा करा, मी तुम्हाला येथे आणायला नको होते. माझ्याबरोबर तुम्हीही श्वानसुकरांचे उच्छिष्टान्न खात आहात असे मला दिसले. त्यानंतर ती दोघे श्री गुरूंपाशी आली. त्यांना वंदन केल्यावर ब्राह्मणीने तिला जे दृश्य दिसले त्याबद्दल सांगितले. ते ऐकून श्री गुरु म्हणाले, बाई, परान्न घेणे योग्य नाही हे आता तरी तुझ्या लक्षात आले असेल. त्यावरून तू आपल्या पतीला नेहमीच दोष देत होतीस. ब्राह्मणीला कृतकर्मांचा पश्चाताप झाला होता. व्रतभंगाचा दोष घडला म्हणून ब्राह्मणही चिंतामग्न झाला होता. तो आपल्या पत्नीला दूषणे देत होता. श्री गुरूंनी त्याचीही समजूत काढली. ते म्हणाले, बाबा रे, तू पत्नीची इच्छा पुरविण्यासाठी तेथे गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही. झाले ते बरेच झाले. आता तुझी पत्नी तुझ्या आज्ञेत राहील. परान्नाचे नावही काढणार नाही. परान्न न घेण्याचा तुझा संकल्प अगदी स्तुत्य आहे. पण पितृकार्य, देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही. म्हणून कोणी गृहस्थ चिंतामग्न असेल तर मात्र अडून राहू नकोस. तेथे जेवायला जा. त्यामुळे धर्मकार्याला सहाय्यभूत होण्याचे पुण्य लाभेल. गेला नाहीस तर मात्र दोष घडेल. ब्राह्मणाचे समाधान झाले. तो म्हणाला, स्वामी, आम्ही कोणाकडचे अन्न घ्यावे आणि कोणाकडचे घेऊ नये याविषयी काही सांगाल का? श्री गुरु म्हणाले, आपले गुरु, शिष्य, विद्वान वैदिक ब्राह्मण, मामा, सासरे, भावंडे, साधू वृत्तीने राहणारे सज्जन गृहस्थ यांच्या घरी अन्नसेवन करावे. कोणी ब्राह्मणा वाचून अडला असेल तर त्याच्या घरी जेवावे. गायत्रीचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो. आता कोणाकडचे अन्न घेऊ नये ते सांगतो. स्मृती चंद्रिका ग्रंथात त्याच्याविषयी माहिती दिली आहे. ती अशी: माता पित्याकडून कामे करून घेणारा, स्त्री पुत्रांचे हाल करणारा, धनलोभी, गर्विष्ठ, चित्रकार, शस्त्र बाळगणारा, मल्ल ब्राह्मण, वीणावादक, बहिष्कृत, याचक वृत्तीचा, आत्मस्तुती करणारा, परनिंदा करणारा, दुराचारी शिष्याचा गुरु, क्रोधी ब्राह्मण, कृपण, दरिद्री, व्यभिचारी, दुराचारी, दांभिक, पती आणि मुलाबाळांना टाकून एकटी राहणारी स्त्री, स्त्रीच्या अधीन असलेला गृहस्थ, सोनारकाम करणारा ब्राह्मण, दुष्ट, राजगृही सेवा करणारा, लोहार, सुतार, परीट, मद्यपी, जरासंगे राहणारी स्त्री, चोर, द्वारपाल, कपटी, शूद्राकडून द्रव्य घेऊन त्याला शिकविणारा ब्राह्मण, अश्वविक्रय करणारा, अभक्त, जुगारी, निष्ठूर, स्नानाविना भोजन करणारा, संध्या न करणारा, दान न देणारा, पितृश्राद्ध न करणारा, ढोंगी, द्रव्य घेऊन जप करणारा, केलेला उपकार बोलून दाखविणारा, व्याजाने पैसे घेणारा, विश्वासघातकी, अनीतीने वागणारा, पक्षपाती, स्वधर्माचरण न करणारा, कुल परंपरा मोडणारा,
द्वेष करणारा, माता पिता गुरु यांची निंदा करणारा, हिंसक वृत्तीचा, आशाळभूत, दान देण्यास विरोध करणारा, ब्राह्मणांचा सन्मान न करणारा, निपुत्रिक, घरच्या अन्नाला नावे ठेवून परान्नाची स्तुती करणारा, दुसऱ्याकडे जेवणारा आणि स्वतःच्या घरी पंचमहायज्ञ न करणारा, स्वयंपाकी, अपंग, परगृही राहणारा, अशा लोकांकडे अन्नग्रहण करू नये. त्यामुळे अन्न घेणाऱ्याचे सर्व पुण्य यजमानाला मिळते आणि यजमानाचे दोष अन्न घेणाऱ्यास लागतात. म्हणून परान्न ग्रहण करताना सूक्ष्म विचार करावा लागतो. परान्न न घेणे हेच योग्य आहे. भूदान, गोदान, स्वर्णदान, अश्व, गज, रत्नादी दान घेतल्याने दोष लागत नाही. पण निषिद्ध कार्य करणाऱ्याकडचे अन्न घेतल्याने मोठा दोष लागतो. परगृही वास करू नये. परनारी संग टाळावा. या गोष्टी अधोगतीला कारणीभूत होतात. अमावस्येला परान्न घेतल्याने महिनाभराचे पुण्य नष्ट होते. आमंत्रण आल्याशिवाय भोजनास जाऊ नये. कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या सासरी जेवू नये. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या काळात अन्नसेवन करू नये. सोहेर आणि सुतक असेल तर त्याकडे जेवू नये. अशा प्रकारे ब्राह्मणांनी आपला आचारधर्म पाळला तर देवही त्यांना वश होतील. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त होतील. त्यांच्या घरी साक्षात कामधेनू वास करेल. पण त्यांनीच आचारधर्म सोडला म्हणूनच त्यांना दारिद्र्य आले आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, गुरुदेव, आपण कृपेचे सागर आहात. आम्हा भक्तांचा आधार आहात. आमच्यावर कृपा करा. आम्हाला ब्राह्मणांचे आचरण कसे असावे त्याविषयी काही सांगा. त्यावर श्री गुरु म्हणाले, पूर्वी अनेक ऋषी नैमिषारण्यात तपश्चर्या करीत होते. त्यांना पराशर ऋषींनी ब्राह्मणाचा आचारधर्म नीट समजावून सांगितला होता. तो असा: पहाटेस उठावे, आपल्या गुरूंचे स्मरण करावे, ब्रह्म विष्णू महेश यांचे ध्यान करावे, सूर्यासह नवग्रहांचे स्मरण करावे, सनकादिकांचे स्मरण करावे, नारद, तुंबरू, सिद्धपुरुष, योगीजन, सप्तर्षी, सप्तसागर, सप्तद्वीपे, सप्तभुवने, सप्त पितृदेवता आणि इष्टदेवतांचे स्मरण करावे. प्रातस्मरणाचे श्लोक म्हणावेत. मग उठावे. लघुशंका, शौच, दंतधावन करावे. हातपाय धुवावेत. आचमन करावे. स्नानापूर्वी, स्नानानंतर, निजण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी आणि नंतर जांभई, शिंक आल्यावर, लघुशंका आणि शौच केल्यावर, काही वाईट दृष्टीस पडल्यावर अथवा वात सरल्यावर आचमन करावे. आचमन हे खाली बसून स्वस्थ चित्ताने करावे. आचमनासाठी जवळ पाणी नसेल तर आपले डोळे आणि कान यांना हाताने स्पर्श करावा. कारण ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नी, वायू, आपोदेवता, चंद्र, सूर्य, इंद्र आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्म रूपाने असतात. शौचासाठी नैऋत्य दिशेस जावे. डोक्यावर आच्छादन अर्थात उपरणे घ्यावे. जानवे उजव्या कानात अडकवावे. मान खाली घालून बसावे. दिवसा उत्तरेकडे आणि रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावे. बोलू नये. इकडे तिकडे पाहू नये. त्यावेळी सूर्य, चंद्र, नक्षत्रे, नदी, आकाश, स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडे पाहू नये. मोकळ्या जमिनीवर, हिरव्या गवतावर वा पानांवर शौचासाठी बसू नये. सुकलेल्या पालापाचोळ्यावर बसावे. उभ्याने लघुशंका करू नये. शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपातधर्म म्हणून मृत्तिकेने स्वच्छता करावी. मृत्तिकेनेच हस्ताधिक स्वच्छ करावे. मग श्री गुरूंनी स्वच्छतेसाठी लागणारी माती कोणत्या स्थानावरून आणावी, कोणत्या स्थानावरून आणू नये, या मातीचा कसा उपयोग करावा ते सांगितले. त्यानंतर श्री गुरूंनी व्यवहारातील स्वच्छता कशी असावी, आचमन कसे करावे, ब्राह्मणाच्या उजव्या तळहातावर कोणती तीर्थे असतात, विष्णूच्या 24 नावांचा उच्चार केव्हा करावा,
दंतधावनासाठी कोणत्या वनस्पतींच्या शाखा वापराव्यात, स्नानाचे काय महत्त्व आहे, स्नानाचे प्रकार कोणते, त्याचे स्नानफळ काय, स्नान केव्हा करावे, कुठे करावे, कसे करावे, स्नान करताना कोणते मंत्र म्हणावे, वस्त्रे कोणती नेसावीत, भस्म चंदन इत्यादी कसे लावावे, अवयवांना भस्म लावताना कोणत्या कृष्णनामांचा उच्चार करावा, दर्भाचे प्रकार किती, त्याचे महत्त्व काय, अंगठ्या कोणत्या, त्या केव्हा धारण कराव्यात, संध्या कशी करावी, संध्येचे मंत्र आणि विधान कसे आहे, मार्जन कसे करावे, अर्ध्य का द्यावे, यावर समग्र विवेचन केले. त्यानंतर जपासाठी वापरायचे आसन, जपाची वेळ, गायत्रीचे स्वरूप, गायत्री मंत्र जपाचा विधी, गायत्रीचे प्रकार, गायत्री मंत्राचे महात्म्य, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, तर्पण या सर्व गोष्टींची समग्र माहिती सांगितली. त्या अनुषंगाने सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हेच त्यांनी सांगितले. येथे अध्याय 36 समाप्त होत आहे. यापुढील व्हिडिओत आपण अध्याय 37 पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये गृहस्थाश्रमातील आचारधर्म पाहणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.